नमस्कार. आपण सगळ्यांनी श्रीकृष्णाचा इतिहास वाचलाय, श्रीकृष्णाच्या कथा सुद्धा वाचल्या आणि आपण सगळ्यांनी श्रीकृष्णाचं चरित्र सुद्धा वाचलं. श्रीकृष्णाने केलेल्या लीला ह्या सुद्धा आपण अनेकदा प्रवचनातून, कीर्तनातून ऐकत आलो. मात्र श्रीकृष्णाच्या एकूण व्यक्तिगत जीवनामध्ये द्वारकेत आल्यानंतर अनेक गोष्टी घडत राहिल्या. जगाचा तारणहार, महाभारताचा महानायक, धर्मसंस्थापक, कंसाचा वध करणारा, होय तोच कृष्ण की ज्यानं बालपणातच शक्तिशाली अशा पुतना राक्षसाचा वध केला. विषारी कालिया मर्दन या सर्पाचं पारिपत्य केलं. इतकंच नाही तर ज्यानं अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीता सांगितली, ज्यानं असंख्य भक्ताचं रक्षण केलं, तोच कृष्ण स्वतःच्या मुलाला मात्र का वाचवू शकला नाही? कोण होता श्रीकृष्णाचा मुलगा? त्याला कुणी का शाप दिला? हे सारं आपण आज पाहणार आहोत. खर तर श्रीकृष्णाचा प्रवास हा खूप रंजक आहे. कृष्णलीला आपण महाभारतात ऐकल्या, पाहिल्या आणि वाचल्या सुद्धा आहेत. मथुरेत देवकीच्या पोटी कारागृहात कृष्णाचा जन्म झाला. वडील वासुदेवानं त्याला नंतर गोकुळात सोडलं आणि गोकुळात कृष्णाचं सगळं बालपण गेलं. यशोदा आणि नंदराजानं कृष्णाचं अतिशय काळजीपूर्वक असं संगोपन केलं. याच काळात कृष्णानं यमुनेत असणाऱ्या कालिया मर्दनचं पारिपत्य केलं आणि पुतना राक्षस, त्रिणावर्त, शक्तासूर यासारख्या राक्षसांचा त्यानं वध केला. त्यानंतर वृंदावनात कृष्णाच्या रासलीलाही आपण पुराण कथामध्ये वाचल्या आहेत. मथुरेत परत येऊन पुन्हा कंस मामाचा कृष्णानं वध केला. त्यानंतर यादवांसह नवीन द्वारका नगरीची स्थापना कृष्णानं केली. पुढं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीतेतून मार्गदर्शन केलं आणि सरते शेवटी प्रभास क्षेत्र इथं यदुवंशाचा नाश झाला आणि श्रीकृष्णानेही देहत्याग केला. पुराण कथानुसार श्रीकृष्णाला एकूण 8 पत्नी होत्या. यापैकी रामायणातील पराक्रमी असलेलं जांबवन यांची मुलगी जांबवती ही एक होती. या जांबवतीच्या पोटी जन्माला आलेला मुलगा म्हणजे सांब. भगवान शिवाची आराधना केल्यानंतर जांबवतीला तो पुत्र झाला, तोच सांब असंही सांगितलं जातं. वास्तविक पाहिलं तर श्रीकृष्ण पुत्र सांब हा खूप सुंदर होता, शिवाय पराक्रमी देखील होता, मात्र काहीसा खोडकर स्वभावाचा आणि त्याच्यामध्ये अहंकार सुद्धा भरलेला होता. एकदा सांब आणि यादव कुमारांना राज्यात आलेल्या तपस्वी ऋषींची थट्टा करण्याचा मोह झाला आणि मग सांब यानं एका स्त्रीचा वेश धारण केला आणि पोटाला लोखंडी गदा अर्थात मुसळ बांधलं. इतर यादव कुमारांनी त्याला ऋषींसमोर उभा केलं आणि ही गर्भवती स्त्री असल्याचं सांगत ऋषींना विचारलं की ही स्त्री कोणाला जन्म देईल. अंतर्ज्ञानामुळं ऋषींना त्यांची थट्टा लक्षात आली आणि ते क्रोधित झाले. तर ऋषींनी त्याला शाप दिला की याच पोटात मुसळ जन्माला येईल आणि यादव कुळाचा नाश होण्यासाठी हे मुसळच निमित्त ठरेल. आणि पुढे तसंच झालं. काही काळानंतर सांबूच्या पोटी मुसळ जन्माला आलं आणि हे मुसळ नंतर समुद्रात टाकून देण्यात आलं. मात्र या मुसळाच्या नंतर जे गवत निर्माण झालं, गवत उगवलं, त्या गवतापासून शस्त्र तयार झाली आणि या शस्त्रांनी यादवांमध्ये युद्ध झालं आणि त्यांचा नाश झाला. खर तर अवतार असूनही नियतीसमोर कृष्ण का थांबला? म्हणजे तो आपल्या पुत्र सांबला या शापातून वाचवू शकला नाही. तो आपल्या पुत्राला या मृत्यूपासून वाचवू शकला नाही. याचा एकच अर्थ आहे की देवही कर्माच्या नियमांपासून मुक्त नसतो. कृष्ण हे देव अवतार होते, पण त्यांनी स्वतःच कर्म आणि नियतीचा नियम अतिशय काटेकोरपणे पाळला. त्यांनी जर स्वतःच्या मुलाला वाचवलं असतं, सांबला त्यांनी जर वाचवलं असतं, तर त्यांनीच दिलेला संदेश खरं खोटा ठरला असता आणि म्हणून त्यांनी नियतीसमोर कोणताही हस्तक्षेप केला नाही. खरं तर सांब हा कृष्णपुत्र होता हे अनेकांना माहिती नाही. मात्र सांबच्या वर्तनामुळं त्याचा परिणाम द्वारकेवर झाला, त्याचा परिणाम कृष्णाच्या जगण्यावर झाला, त्याचा परिणाम कृष्णपत्नी आणि सांबची आई जांबवतीवर हिच्यावर सुद्धा झाला. म्हणजे आपल्या मुलाला या सगळ्या कृत्यापासून, या कर्मापासून कृष्ण सुद्धा वाचवू शकला नाही. खरं तर ही कथा अनेकांना माहिती नाही. मात्र महाभारतामध्ये ही पुसटशी याचा संदर्भ येतो आहे. त्याच्यानंतर मौसल पर्वामध्ये पण याचे संदर्भ आहेत. त्याचबरोबर
विष्णू पुराण असेल, भागवत पुराण असेल, यामध्ये सुद्धा याचे संदर्भ आढळतात. आणि म्हणून कृष्णपुत्र सांब हा अनेकांना माहिती नसला तरी कृष्णपुत्र सांब यांनी केलेलं वर्तन, त्यांनी केलेलं कर्म, त्या कर्माचं फळ कृष्णाच्या पुत्राला अर्थात सांबला सुद्धा भोगावं लागलं. म्हणजे कृष्णपुत्र सांबची ही कथा जी आहे, ही कथा वर्तमानात सुद्धा महत्वाची आहे. म्हणजे देवावतार असून सुद्धा कृष्ण आपल्या मुलाला त्याच्या कर्माच्या फळापासून वाचवू शकला नाही. याचा एकच अर्थ आहे की आपण वर्तमान स्थितीमध्ये जी कर्म करतो त्या कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागतात. आपण केलेली कर्म ही किती चांगली असली पाहिजेत हे आपल्या लक्षात यायला हवं. कारण आपण केलेल्या कर्माचे भोग, आपण केलेल्या कर्माची फळं ही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वाट्याला येतच असतात. आणि त्यामुळं कृष्णपुत्र सांब याची जी कथा आहे, ही कथा पुराणात जरी असली, ही कथा पुराणातली जरी असली तरी सुद्धा ती आपल्या मानवी जीवनाला चांगल्या आणि वाईट कर्मासंदर्भामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा संदेश देणारी आहे.